श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीरा. तर मंडळी, इथे गौरी विराजमान आहेत. आज हळदी कुंकू आहे चैत्रातल्या गौरीचं आमच्या घरी. तर मंडळी, गौरी बसल्यात आता. तर मंडळी, जाऊबाई संध्याकाळी हळदी कुंकवासाठी काय बनवत आहेत ते बघूया. हां, ही आंबा डाळ आहे, ही चण्याची डाळ, मिरची आणि साखर, ओली मिरची ही वाटलेली. त्याच्यात आंबा किसून घालते, साखर, मीठ आणि सुक्या मिरच्यांची फोडणी घालणार आहे मग वरना. अच्छा. तर हे आपल्याला वाणामध्ये द्यायचं आहे ना? हो, तर मंडळी, चांद्याच्या पानावर द्यायचं आहे. चांद्याची पानं आणलेले आहेत आम्ही बायका सकाळी येते जाऊन. हळदी कुंकवाला, हां, त्यांच्या हातावर हळदी कुंकू लावून पन्ना ही आंबा डाळ आणि हरभऱ्यानं ओटी भरून हळदी कुंकू घालणार संध्याकाळी, खिरापत देऊन खोबऱ्याची. ठीक आहे, टाका. तर मंडळी, आता ही फोडणी याच्यामध्ये टाकतात जाऊबाई. बघा, हिंग, कढीपत्ता, मिरची, राई, जिरं आणि आता याला मिक्स करून छान लागतं. तुम्ही पण ट्राय करा. आंबट, गोड, तिखट. तर मंडळी, जाऊबाई बनवत आहेत आंब्याचं पन्हं. हां, बस झाले. तर हे कच्च्या कैऱ्या आहेत, ज्या उकडवून घेतल्या, त्यांना चुरून मिक्सरमध्ये बारीक करून आणि ही साखर, हां, सोलून शिजवले. तर हर गौरीला जाऊबाई हे पन्हं बनवतात आणि खूप छान बनवतात. मीठ, साखर, वेलची ना. बस काय, एकदम सोपं आहे. मिक्स करायचं आहे. तर साखर आणि आंबट गोड छान लागतं कैरीचं पन्हं. तुम्ही कसं बनवता तेही मला नक्की सांगा. तर आंबे डाळ, खिरापत आणि आंब्याचं पन्हं हे देवीसाठी नैवेद्य. नाही,